हेलो फ्रेंड। ला अगर आपने मेरे YouTube चैनल तेजस गायधनी को सब्सक्राइब नहीं किया है तो जल्दी से सब्सक्राइब बटन दबाएं और बाजू के बेल आइकन को भी क्लिक करें ताकि मेरे वीडियो की नोटिफिकेशन आपको मिलती रहे। लास्ट क्लासला आपण संगणनात्मक वर्तणुकीचा पूर्ण सिलेबस बघितला होता आणि त्यासोबतच आपण क्वेश्चन पेपर आणि पेपरचा पॅटर्न कसा असेल या संबंधामध्ये आपण सर्व इन्फॉर्मेशन घेतलेली होती। आज त्या सिलेबसचा जो पहिला टॉपिक आहे, पहिल्या युनिटचा पहिला टॉपिक, त्या पहिल्या टॉपिकमधला काही भाग आपण या व्हिडिओमध्ये घेत आहोत। तर चला, जो पहिला टॉपिक आहे युनिट फर्स्टचा जो पहिला टॉपिक आहे त्या टॉपिकचं नाव आहे संघटना आणि संघटनात्मक वर्तणूक। ठीक आहे, संघटना आणि संघटनात्मक वर्तणूक, ज्याला आपण इंग्रजीमध्ये म्हणतो ऑर्गनायझेशन अँड ऑर्गनायझेशनल बिहेवियर। ठीक आहे, तर आता या सिलेबसनुसार आपल्याला संघटन, सगळ्यात अगोदर संघटन म्हणजे काय, तुमच्या जो प्रकरण आहे त्या प्रकरणाचं नावच संघटनात्मक वर्तणूक, संघटन म्हणजे काय ते समजणे अत्यंत आवश्यक आहे। संघटन कशाला म्हणतात? आता संघटन म्हटल्यानंतर ज्याप्रमाणे आपल्या गावामध्ये एखादी संघटना असते, मग तो बाल गणेश मंडळाची संघटना असो किंवा एखाद्या महिला बचत गटाची संघटना, त्याला आपण संघटना म्हणतो। संघटन आणि संघटना, ठीक आहे ना, हा एकच शब्द आहे। तर संघटन म्हणजे काय? संघटन म्हणजे एक व्यक्ती तर होऊ शकत नाही, संघटन म्हणजे अनेक व्यक्तींचा समूह। ठीक आहे, बरोबर आहे। तर त्याचे संघटन म्हणजेच काय, ऑर्गनायझेशन म्हणजेच काय, याची व्याख्या काय असू शकते ते तीन चार जे विचारवंत आहे, ऑर्गनायझेशनल बिहेवियरचे जे विचारवंत आहेत, ज्यांनी आपले त्यामध्ये योगदान दिलेलं आहे, अशा विचारवंतांनी काही व्याख्या लिहून ठेवलेल्या आहेत। त्या व्याख्यांचा अभ्यास करू। तर सगळ्यात अगोदर व्याख्या पहा। सगळ्यात अगोदर पहिली व्याख्या जी लिहिलेली आहे मुने व रेले। मुने आणि रेले यांनी काय सांगितलेलं आहे? मुने आणि रेले यांनी काय सांगितलेलं आहे? सामान्य हिताच्या पूर्ततेसाठी एकत्रित आलेल्या व्यक्तींचा एक समुदाय म्हणजे संघटन होय। आता संघटन म्हणजेच काय, मी याच्या अगोदर सांगितलं, संघटन म्हणजेच काय, अनेक व्यक्ती एकत्रित येण्याच्या प्रक्रियेला किंवा एकत्रित येऊन तयार झालेल्या समूहाला संघटन असे म्हणतात। बरोबर आहे। मुने व रेले सुद्धा काय म्हणतात? सामान्य हितासाठी। कशासाठी? सामान्य हितासाठी। आपण एकत्र कशासाठी येतो? एकतर स्वतःच्या आनंदासाठी, एकत्रित खेळण्यासाठी, बागडण्यासाठी, एकत्रित हितासाठी किंवा हिताच्या पूर्ततेसाठी। बरोबर आहे। आपण बिझनेस पाहत आहोत आणि बिझनेसचे रिलेटेड हा सब्जेक्ट आहे आणि सब्जेक्टचं नाव संघटनात्मक वर्तणूक। एका बिझनेसमध्ये एकत्रित आलेले व्यक्ती जोपर्यंत एकत्रित येणार नाही तोपर्यंत उपक्रम चालणार नाही, आणि उपक्रम चालणार नाही म्हणजेच काय होणार नाही, तुमचं संघटन चालणार नाही। आणि संघटन चालवण्यासाठी अनेक व्यक्ती एकत्रित येतात, मग त्यांचा काहीतरी उद्दिष्ट असतो, बरोबर आहे। मग त्यांचा जो उद्दिष्ट असतो तो उद्दिष्ट करण्यासाठी, पूर्ततेसाठी म्हणजे सामान्य हितांच्या पूर्ततेसाठी एकत्रित आलेल्या व्यक्तींचा एक समुदाय म्हणजे संघटन होय। संघटन कशाला म्हणतात? तर एकत्रित आलेल्या व्यक्तींचा एक समुदाय। कशासाठी एकत्रित आले ते? सामान्य हिताच्या पूर्ततेसाठी। बरोबर आहे। सामान्य हिताच्या पूर्ततेसाठी एकत्रित आलेल्या व्यक्तींच्या समुदायाला संघटन असे म्हणतात। दुसरी व्याख्या पहा। आता कार्णिक काय म्हणतो? कार्णिक काय म्हणतो? कोणतेही कार्य करण्यासाठी, दुसरी व्याख्या कोणाची आहे? कार्णिक यांची। कार्णिक काय म्हणतो? कोणतेही कार्य करण्यासाठी कोणकोणत्या क्रिया करण्याची आवश्यकता आहे हे निश्चित करून त्या क्रिया करण्याची जबाबदारी निरनिराळ्या व्यक्तीवर सोपविण्याच्या कार्याला संघटन असे म्हणतात। बरोबर आहे। आता संघटन म्हटल्यानंतर एखादा बिझनेस विचार करा, एखादा बिझनेस आहे, एखादा व्यापार व्यवसाय करत आहोत, एकच व्यक्ती सगळं काही करू शकतो का? एकच व्यक्ती उत्पादनही करू शकतो, एकच व्यक्ती पॅकिंगही करतो, एकच व्यक्ती ट्रकवर माल चढवतो, लोडिंग करतो, एकच व्यक्ती बाजारात घेऊन जातो, एकच व्यक्ती विकतो, एकच व्यक्ती बँकेमध्ये पैसे भरतो, बँकेतून पैसे काढतो, रोजगारांना वाटतो, असं सगळं एकटाच व्यक्ती करणार आहे का? नाही करणार ना। मग काय, तर अनेक व्यक्ती एकत्रित येतात। बरोबर आहे। आता त्या निरनिराळ्या व्यक्तीवर सोपविण्याच्या कार्याला, आता इथं सांगितलेलं आहे ना, अनेक क्रिया असतात, मी आत्ताच सांगितलं अनेक क्रिया, उत्पादनाची वेगळी, रॉ मटेरियलची वेगळी, अनेक अशा क्रिया असतात। ह्या अनेक क्रियेमध्ये अनेक व्यक्ती असतात। बरोबर आहे। कोणतेही कार्य करण्यासाठी कोणत्या कोणत्या क्रिया करण्याची आवश्यकता आहे ते अगोदर ठरवावं लागेल। ते निश्चित केल्यानंतर त्या क्रिया करण्याची जबाबदारी वेगवेगळ्या निरनिराळ्या व्यक्तीवर सोपविण्याच्या कार्याला संघटन असे म्हणतात। म्हणजेच तू
उद्यापासून दिवाणजीचं काम कर, तू उद्यापासून लोडरचं काम कर, तू उद्यापासून सुपरवायझरचं काम कर. अशा प्रत्येक व्यक्तीला त्याच्या त्याच्या जे काही जे स्किल्स आहेत त्या स्किल्सनुसार त्याला ते काम वाटून देणे. बरोबर आहे. त्या सगळ्या कार्याच्या वाटपाला संघटन असे म्हणतात, कार्निक असे म्हणतात. कार्निक यांच्या मते ही संघटनेची व्याख्या आहे. त्याच्यानंतर प्राध्यापक हॅने काय म्हणतात, तर प्राध्यापक हॅनेची जी व्याख्या आहे ती व्याख्या पण समजून घ्या. हॅने म्हणतात सामान्य उद्देश आणि उद्देशांच्या पूर्ततेसाठी वैशिष्ट्यीकृत भागामध्ये सुयोग आणि सामंजस्य प्रस्थापित करण्याच्या क्रियेला संघटना असे म्हणतात. हॅने काय म्हणतात, सामान्य उद्देश. समजून घ्या काय म्हणतलं आहे, सामान्य उद्देश आणि उद्देशाची पूर्तता. ठीक आहे. आणि ही उद्देशाची पूर्तता करण्यासाठी प्रत्येक भागामध्ये एक सामंजस्य निर्माण झालं पाहिजे. सुयोग आणि सामंजस्य प्रस्थापित करणे हे आवश्यक आहे. आणि ह्या सगळ्या क्रियेला, सामंजस्य प्रस्थापित करण्याच्या क्रियेलाच संघटना असे म्हणतात, असं प्राध्यापक हॅने यांनी म्हटलेलं आहे. ठीक आहे. हॅने काय म्हणतो, याचा सरळ सरळ अर्थ जर काढला तर हॅने म्हणतो की जो तुमचा उद्दिष्ट आहे तो उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी जे अंतर्गत जे विभाग आहे त्या विभागामध्ये सामंजस्य निर्माण करणे म्हणजेच काय, संघटन होय, असे प्राध्यापक हॅने म्हणतात. बरोबर आहे. त्याच्यानंतर चौथी व्याख्या पहा, स्प्रिंगेल आणि लान्सबर्ग. स्प्रिंगेल आणि लान्सबर्ग काय म्हणतात, संघटना म्हणजे एखाद्या उपक्रमामधील विविध घटकांमध्ये आढळून येणारा रचनात्मक संबंध होय. संघटना म्हणजेच काय, व्यवस्थित समजून घ्या. संघटना म्हणजेच काय, संघटनेमध्ये काय सांगितलेलं आहे की संघटना म्हणजे एखाद्या उपक्रमातील विविध घटकांमध्ये आढळून येणारा रचनात्मक संबंध. आता विविध घटक आहेत उपक्रमामध्ये, अनेक विभाग आहेत, विविध घटक आहेत, विविध कर्मचारी आहेत. या कर्मचाऱ्यांमध्ये जो काही रचनात्मक संबंध असतो, म्हणजे सुपरवायझर असेल तर सुपरवायझरच्या हाताखाली काम करणारे कर्मचारी, ज्याला आपण लेबर म्हणतो, मजूर म्हणतो, श्रमिक म्हणतो. बरोबर आहे. सुपरवायझरच्या वरती जो कोणता असेल तो डायरेक्टर असेल किंवा मग तो ब्रँच मॅनेजर असेल. बरोबर आहे. त्यांचा काही संबंध असतो. तर तो जो काही रचनात्मक संबंध आहे आणि तो संबंध प्रस्थापित करताना अनेक प्रकारचे अधिकार त्याला प्रदान करण्यात येतात, अनेक प्रकारच्या जबाबदाऱ्यासुद्धा त्याच्यावर असतात. बरोबर आहे. तर या संबंधालाच संघटना असे म्हणतात. म्हणजे संघटनेमध्ये ह्या सगळ्या गोष्टींचा समावेश होतो. स्प्रिंगेल आणि लान्सबर्ग यांनी असं म्हटलेलं आहे. बरोबर आहे. तर संघटन म्हणजेच काय, या 4 व्याख्यामध्ये तुम्हाला लक्षात येईल संघटन कशाला म्हणतात. बरोबर आहे. आता हे झाल्या व्याख्या. ह्या व्याख्या तुम्ही लिहून घ्या व्यवस्थितरित्या. ठीक आहे. त्याच्यानंतर संघटनेची उद्दिष्टे. आता या व्याख्येवरून काय उद्दिष्ट निघतात, काय निघतात उद्दिष्टे. आता प्रत्येक व्याख्येमध्ये आपण पाहिलेलं होतं की उद्दिष्ट काय आहे, अंतिम पूर्तता. जे काही उद्दिष्ट आहे ते उद्दिष्ट साध्य करण्याची प्रक्रिया, एकत्रित आणण्याची प्रक्रिया, अनेक विभागामध्ये सामंजस्य प्रस्थापित करण्याची प्रक्रिया. बरोबर आहे. ठीक आहे. तर त्यालाच उद्दिष्टे म्हणू. आता उद्दिष्ट काय आहे, पहिला उद्दिष्ट बघा. पहिला उद्दिष्ट काय म्हणते, उपक्रमांची अंतिम आणि पूरक उद्दिष्टे साध्य करणे. अंतिम आणि पूरक उद्दिष्टे साध्य करणे हा प्रत्येक उपक्रमाचा पहिला उद्दिष्ट असतो, पूरक उद्दिष्टे साध्य करणे. ठीक आहे. त्याच्यानंतर दुसरा उद्दिष्ट पहा, कामाच्या निरनिराळ्या विभागात विभाजन करणे. उपक्रमाचे अनेक विभाग आहेत. बरोबर आहे. त्या विभागामध्ये विभाजन करणे आवश्यक आहे. जोपर्यंत तुम्ही विभाजन करणार नाही, अनेक विभाग आहेत. जसं मला एखादा तांदूळ गिरणी टाकायची आहे, तांदूळ गिरणी. तर तांदूळ गिरणीसाठी जो रॉ मटेरियल पाहिजे, तो रॉ मटेरियल म्हणजेच धान. ठीक आहे. तो धान घेणे, त्याच्यानंतर तो झाला रॉ मटेरियल विभाग. त्याच्यानंतर तो रॉ मटेरियल साफ केला जाईल, साफ करून दुसऱ्या विभागामध्ये टाकण्यात येईल. त्याच्यामधला जो वरचा कवर आहे, ज्याला आपण कोंढा म्हणतो, तो कोंढा बाजूला काढण्यात येईल. ठीक आहे. त्याच्यानंतर त्याला पॉलिश करण्यात येईल. तिसऱ्या विभागामध्ये जो तांदूळ निघेल तो लाल तांदूळ निघेल किंवा काळपट तांदूळ निघेल, त्याला पॉलिश करण्यात येईल. त्याच्यानंतर पुन्हा शायनिंगसाठी पुन्हा पॉलिश करण्यात येईल. आणि त्याच्यानंतर त्याचा जो कुकूस जो राहतो, कुकूस ज्याला आपण शायनिंग केल्यानंतर जो पांढरा पीठ निघतो तो वेगळा करण्यात येईल. आणि त्याच्यानंतर मग शायनिंग झालेला एक व्यवस्थित चांगला एक सुपर माल, तो एक सुपर गुड्स आपल्याला मिळेल.
तर अशा प्रकारचे अनेक विभाग. आणि मग त्याच्यानंतर त्याची पॅकिंग, तो पॅकिंग विभागमध्ये जाईल. त्याच्यानंतर पॅकिंग केल्यानंतर तो प्रोडक्शन विभागमध्ये जाईल, उत्पादन विभागामध्ये, आणि त्याच्यानंतर मग सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशनमध्ये जाईल. बरोबर आहे. तर असे अनेक विभागामध्ये विभाजन केले जाते. संघटनेचा हा एक उद्दिष्ट आहे. त्याच्यानंतर तिसरा उद्दिष्ट पहा. तिसरं काय म्हणते, कार्याचे निरनिराळ्या कर्मचाऱ्यांमध्ये वाटप करणे. विभागामध्ये वाटप केल्यानंतर कर्मचारी त्याच्या स्किलनुसार त्याचे कार्य वाटप करण्यात येतील. बरोबर आहे. म्हणजे जर मी एक अकाउंटंट म्हणून कार्य करू शकतो तर मला तेच कार्य देण्यात येतील. मला टेक्नॉलॉजीचं काही समजत नाही, मशिनरीमधलं काही समज नाही, तर मी तिथं काम करू शकत नाही. ठीक आहे. मला अकाउंटन्सी चांगल्या प्रकारे जमते, मला त्याच्यामध्ये स्किल आहे, मी त्याच्यामध्ये माहीर आहे, तर मी ते काम करणार. असं अनेक कर्मचारी, कोणी जर ज्याचा ITI झाला आहे, डिझेल मेकॅनिक आहे, तो डिझेल मेकॅनिकचं काम करेल. जो ड्रायव्हर आहे तो ड्रायव्हरचं काम करेल. कोणी मजूर असेल तर त्याचे ते स्किल आहे. बरोबर आहे. तर त्याच्या स्किलनुसार त्याची जी काही कॅपॅसिटी आहे त्या कॅपॅसिटीनुसार त्याला ते कार्य देण्यात येईल. ठीक आहे. त्याच्यामुळे कार्याचे निरनिराळ्या कर्मचाऱ्यांमध्ये वाटप करणे. त्याच्यानंतर नेक्स्ट पहा, नंबर 4 मध्ये सांगितलेलं आहे, कर्मचाऱ्यांच्या कामात समन्वय प्रस्थापित करणे. आता कर्मचारी मगाशीच सांगितलं, अनेक डिपार्टमेंट असतात आणि अनेक डिपार्टमेंटमधला सगळ्यांमध्ये सुयोग आणि समन्वय साधण्याची क्रिया म्हणजेच संघटना होय. बरोबर आहे. तर समन्वय, कर्मचाऱ्यांच्या कामामध्ये समन्वय, एक वेगळा पडाला दुसरा वेगळा पडाला तर कार्य होणार का? एकत्रित आल्यावरच ते कार्य होतील ना. म्हणजे जसं सपोज मधातली एक चेन असते, अनेक डिपार्टमेंट एकमेकांवर अवलंबून असतात. जसं रॉ मटेरियल, त्याच्यानंतर प्रोसेसिंग युनिट, त्याच्यानंतर पॅकिंग युनिट, त्याच्यानंतर सेल्स अँड डिस्ट्रीब्युशन युनिट. बरोबर आहे. असे सपोज आपण 4 युनिट पकडले. मधातला एक प्रोसेसिंग युनिट बंद पडला, त्यांनी स्ट्राईक केलं की आम्हाला काम करायचं नाही, तर काय झाला? समन्वय झाला का? नाही झाला. मग समन्वय जर नाही झाला तर मग काय होणार? तुमचं काम ठप्प पडला. म्हणजे बाकीचे सगळे विभागामधले सगळे कर्मचारी जरी कामे असले तरी पण एक मधातमध्ये समन्वय न साधल्यामुळे, समन्वय नसल्यामुळे तुमचा पूर्णच्या पूर्ण जो उपक्रम आहे तो पूर्णच्या पूर्ण उपक्रम बंद पडला. त्याच्यामुळे कर्मचाऱ्याच्या कामामध्ये समन्वय प्रस्थापित करणे हे अत्यंत आवश्यक आहे. बरोबर आहे. तर त्याच्यामुळे संघटनेचा हा एक उद्दिष्ट आहे. त्याच्यानंतरचं पहा, नंबर 5 मध्ये काय सांगत आहे, कर्मचाऱ्याच्या कार्याच्या जबाबदाऱ्या निश्चित करणे. प्रत्येकाच्या स्किलनुसार कार्य असते आणि कार्यानुसार त्याच्या जबाबदाऱ्या असतात. बरोबर आहे. त्याची जबाबदारी निश्चित करणे आवश्यक आहे. म्हणजेच कार्य तर आहे, त्याची जबाबदारीसुद्धा निश्चित करणे आवश्यक आहे. त्याच्यानंतर नंबर 6 पहा, योग्य कामासाठी योग्य व्यक्ती आणि योग्य व्यक्तीसाठी योग्य काम या सूत्रानुसार कामाचे विभाजन व वितरण करणे. हे आताच सांगितलं. प्रत्येक व्यक्तीच्या वेगवेगळ्या स्किल्स असतात. प्रत्येक काम प्रत्येक व्यक्ती करू शकत नाही. मी आत्ताच सांगितलं, जर मी अकाउंटंट आहे तर मला टेक्नॉलॉजीचा काही समजणार नाही. जो काही टेक्निकल काम करणारा व्यक्ती आहे त्याला अकाउंटन्सीमधलं समजणार नाही. बरोबर आहे. तर त्याच्यामुळे त्या कामासाठी कोण व्यक्ती आवश्यक आहे किंवा कोण व्यक्ती योग्य होऊ शकते, म्हणून योग्य व्यक्तीसाठी योग्य काम आणि योग्य कामासाठी योग्य व्यक्ती या सूत्राचा वापर करून तुम्हाला कामाचे विभाजन आणि वितरण करणे आवश्यक आहे. बरोबर आहे. आणि त्याच्यानंतर नंबर 7चा पहा, कामानुसार अधिकारांचे वाटप. अधिकारसुद्धा देण्यात येईल. म्हणजे जबाबदारी जर दिली आहे, आपण कामाविषयीच्या जबाबदाऱ्या जर दिलेल्या आहे तर कामानुसार अधिकाराचे वाटपसुद्धा करणे आवश्यक आहे. अधिकार जोपर्यंत मिळणार नाही तोपर्यंत आपण चांगल्या पद्धतीने काम करू शकणार नाही. मला जर एखादा निर्णय घेण्याचा अधिकार नाही आहे तर मी ते काम माझ्या पद्धतीने करू शकणार नाही. बरोबर आहे. त्याच्यामुळे अधिकारसुद्धा देणे तेवढेच आवश्यक आहे. तेव्हाच तुमच्या संघटनेची उद्दिष्टे साध्य होऊ शकतात, अन्यथा तुमच्या संघटनेची उद्दिष्टे साध्य होऊ शकत नाही. बरोबर आहे. एखादा सुपरवायझर असेल तर त्यालासुद्धा अधिकार द्यावं लागेल. त्यालासुद्धा त्याच्या हाताखाली काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांकडून काम करून घेण्याचा अधिकार द्यावा लागेल. त्याला वेळोवेळी त्यांच्यावर लक्ष ठेवण्याचा अधिकार द्यावा लागेल. ठीक आहे. अशा प्रकारचे अधिकार देणे आवश्यक आहेत. तेव्हाच तो मुक्त हस्ताने काम करू शकेल. त्याच्यानंतर नंबर लास्टमध्ये काय सांगितलं आहे, उपक्रमाची कार्यक्षमता आणि उत्पादकता वाढावी हा मुख्य हेतू आहे. उपक्रमाची कार्यक्षमता आणि उत्पादकता वाढावी हा प्रत्येक संघटनेचा, प्रत्येक उपक्रमाचा मुख्य हेतू असतो. हे सगळ्यांनाच माहीत आहे. प्रॉफिट अर्न करणे हा प्रत्येक उपक्रमाचा उद्दिष्ट असतो. बरोबर आहे. आता त्याच्यानंतर पहा,
नेक्स्ट स्लाइड. संघटनात्मक साध्य ऑर्गनायझेशनल गोल. कोणते कोणते गोल्स आहेत ते गोल्स पहा. काय गोल्स आहेत, एखादी संघटना किंवा एखाद्या उपक्रमाचं काय उद्दिष्ट असते, काय गोल्स असते, तर ते गोल्स काय आहे, काय साध्य आहेत. पहिला साध्य पहा, काय सांगितलेलं आहे पहिल्या साध्यामध्ये, उद्दिष्ट साध्य करणे. बरोबर आहे, हे तर नेहमीच राहील. कोणताही उपक्रमाचं उद्दिष्ट काय असते, पहिला उद्दिष्ट काय असते, पहिला उद्दिष्ट मी बिझनेस कशासाठी करताय, कशासाठी करताय बिझनेस, बिझनेस स्थापन कशासाठी केला, उद्दिष्ट साध्य. उद्दिष्ट काय आहे तुझं, अरे नफा कमवणे, पैसा कमवणे. मला नफा कमवासाठी मी सगळ्यांना एकत्रित आणलं. बरोबर आहे, सगळ्यांना एकत्रित आणलं, एक बिझनेस स्थापन केला, त्या बिझनेसमध्ये अनेक लोकांची नेमणूक केली, त्या सगळ्या कर्मचाऱ्यांना एकत्रित आणलं आणि त्यांच्याकडून काम करून घेतलं, आणि त्यांच्याकडून काम करून घेतल्यानंतर त्यांचं डिस्ट्रीब्युशन केल्यानंतर जे काही उरलं ते माझं प्रॉफिट आहे. बरोबर आहे, म्हणजेच उद्दिष्ट काय आहे, प्रॉफिट कमवणे. बरोबर आहे, हा उद्दिष्ट आहे. परंतु हा मुख्य उद्दिष्ट आहे का, हा मुख्य उद्दिष्ट जरी असला तरी पण याच्यासोबतच तुम्हाला सगळ्यांना घेऊन चालायचं आहे. ठीक आहे, त्याच्यामुळे उद्दिष्ट काय आहे, माझा उपक्रम हा अनेक दिवसांपर्यंत, अनेक वर्षांपर्यंत चालला पाहिजे आणि सगळ्यांना त्याचा मोबदला, म्हणजे जे उत्पादनाचे जे घटक आहे, 4 घटक माहीत आहे ना, त्या 4ही घटकांना योग्य त्याचा योग्य मोबदला मिळाला पाहिजे आणि तो लॉंग टर्मपर्यंत मिळाला पाहिजे. हा उद्दिष्ट जोपर्यंत साध्य होणार नाही तोपर्यंत तुमचं संघटन सुरळीत आणि योग्य पद्धतीने चालू शकणार नाही. म्हणून उद्दिष्ट साध्य करणे हा तुमचा ऑर्गनायझेशनल गोल असला पाहिजे. त्याच्यानंतर नंबर 2 पहा. नंबर 2 काय म्हणते, जबाबदारीची जाणीव निर्माण करणे. बरोबर आहे, प्रत्येक कर्मचाऱ्याला त्याच्या कामाची, त्याच्या जबाबदारीची जाणीव असणे आवश्यक आहे. जर त्याच्या कार्याची, जबाबदारीची जर जाणीव नसेल तर तो योग्य प्रकारे काम करू शकणार नाही. ठीक आहे, त्याच्यामुळे त्याचं काम कोणतं आहे, त्याची जबाबदारी ठरवून देणे अत्यंत आवश्यक आहे. ठीक आहे, हा तुमचा ऑर्गनायझेशनल गोल आहे. त्याच्यानंतर कार्याला गती देणे. जोपर्यंत आपण कार्याला गती देणार नाही तोपर्यंत कार्य सुरळीत चालणार नाही, समन्वय साधता येणार नाही, सुयोग साधता येणार नाही, आणि जोपर्यंत सुयोग समन्वय साधता येणार नाही तोपर्यंत कार्याला गती मिळणार नाही, आणि कार्याला गती मिळणार नाही तर तुमचा उपक्रम चालणार नाही. बरोबर आहे, तर त्याच्यामुळे कार्याला गती देणे हे आवश्यक आहे, हा तुमचा साध्य आहे. त्याच्यानंतर शिस्त राखणे. जोपर्यंत आपण कर्मचाऱ्यांमध्ये शिस्त राखत नाही, जबाबदारी आहे, जबाबदारी पूर्ण कर, तुझं तो कार्य आहे, तो कार्य कंप्लीट कर. जर कार्य कंप्लीट होणार नाही तर तुला त्याचं नुकसान भरपाई किंवा त्याची पनिशमेंट तुला मिळणार. आणि अशा प्रकारचं जर योग्य प्रकारे जर म्हणजे शिस्त जर लावून घेतली तर तुमचं काम वेळेत चालेल, योग्य प्रकारे होईल, चांगल्या प्रकारे होईल, आणि मुख्य म्हणजे तो वेळेत होईल. बरोबर आहे, तर त्याच्यामुळे शिस्त राखणे तेवढंच आवश्यक आहे. अधिकार प्रदान करणे, मी आताच सांगितलं, जबाबदारी आहे तर अधिकार आहे, त्याच्यामुळे प्रत्येक कर्मचाऱ्याला अधिकार देणे आवश्यक आहे. संघटनेचा विकास साधणे, आणि हा याच्यामधून साध्य होणार आहे. सगळ्यात शेवटी जर तुम्ही चांगल्या प्रकारे कार्य करत आहात, संघटनेकडून योग्य काम करून घेत आहात, तर तुमच्या उपक्रमाचा, तुमच्या संघटनेचा विकास होईल. बरोबर आहे, त्याच्यामुळे मानवी संसाधनाचा सुद्धा विकास होईल. जर चांगलं प्रॉफिट जर मिळाला तर आपण बोनस देऊ. तुमच्या उपक्रमामध्ये प्रॉफिटच नाही मिळाला तर तुम्ही बोनस देणार आहात का? कर्मचाऱ्यांना दिवाळी बोनस, कर्मचाऱ्यांना केव्हा मिळेल, जेव्हा तुमचा उपक्रम प्रॉफिटमध्ये असेल तेव्हाच. तुमचा उपक्रम प्रॉफिटमध्ये नसेल तर तुम्ही तो देऊ शकणार नाही. त्याच्यानंतर आहे नंबर नेक्स्ट, मानवी संसाधनाचा विकास साधणे. झालं, त्याच्यानंतर उपक्रमाचा विकास साधणे. आणि जोपर्यंत तुम्ही चांगलं काम करणार नाही संघटनेकडून, म्हणजे संघटनेतील सर्व कर्मचाऱ्यांकडून जोपर्यंत तुम्ही काम करू घेणार नाही तोपर्यंत तुम्हाला तुमचं उद्दिष्ट साध्य होणार नाही, आणि उद्दिष्ट साध्य होणार नाही म्हणजे प्रॉफिट मिळणार नाही. ठीक आहे, तर हे आहे सर्व संघटनात्मक साध्य. त्याच्यानंतर नेक्स्ट पहा. नेक्स्टमध्ये काय सांगितलेलं आहे, संघटनात्मक वर्तणुकीचे स्वरूप. आता संघटनात्मक वर्तणुकीचे स्वरूप काय काय आहे, तर संघटनात्मक वर्तणुकीत संघटनेतील 3 बाबींचा अभ्यास केला जातो. आता वर्तणुकीमध्ये 3 बाबींचा अभ्यास केला जातो. पहिली बाब आहे वैयक्तिक, दुसरी बाब आहे गट, आणि तिसरी बाब आहे रचनात्मक. आता संघटनात्मक वर्तणूक कशाला म्हणतात, वर्तणूक म्हणजेच काय, याची वर्तणूक चांगली आहे, याची वर्तणूक चांगली नाही आहे, माहीत आहे ना. वर्तणूक बिहेवियर, याचं बिहेवियर चांगलं आहे, याचं बिहेवियर चांगलं नाही आहे. बरोबर आहे, आता बिहेवियर कशावरून ठरते, तो कसा वागतो, तो कसा राहतो,
तो कसा बोलतो, तो कसे कामं करतो, बरोबर आहे, त्याच्यावरून त्याचा बिहेवियर ठरवतो, बरोबर आहे ना. तर मग संघटनात्मक वर्तणुकीमध्ये म्हणजे एका वैयक्तिक पर्सनली त्याचा बिहेवियर असू शकतो, किंवा एक ग्रुप असेल, काही 10 लोकांचा ग्रुप असेल, तर त्या ग्रुपचा, त्या गटाचा वर्तणूक कशी आहे ते आपण ठरवत असतो, किंवा रचनात्मक, बरोबर आहे, त्याचं स्ट्रक्चरल बिहेवियर कसं आहे, बरोबर आहे, ह्या सगळ्या गोष्टी ठरवत असतो ना. त्याच्यामुळे ग्रुपचे किंवा वर्तणुकीच्या 3 बाबींचा अभ्यास करणे आवश्यक आहे. एक पर्सनल, एका पर्सनली व्यक्तीचा तो कसा आहे, तो कसा काम करतो, आता त्याचा बिहेवियर, वैयक्तिक बिहेवियर कोणकोणते परिणाम करतात, कोणकोणते घटक त्याच्या वैयक्तिक वर्तणुकीवर परिणाम करतात ते नंतर पाहणार आहोत. परंतु हे 3 आता सध्या तुम्ही ह्या 3 बाबी लक्षात ठेवा, की जी संघटनात्मक वर्तणूक जी असते, ही संघटनात्मक वर्तणूक जर तुम्हाला अभ्यास करायची असेल तर या 3 गोष्टींचा अभ्यास करणे आवश्यक आहे. कारण की संघटनात्मक वर्तणूक ह्या 3 प्रकारामधून आपण संघटनात्मक वर्तणुकीचा अभ्यास करू शकतो. तर कोणते? एक म्हणजे वैयक्तिक, गट आणि रचनात्मक. वैयक्तिक मिळूनच गट तयार होतो, आणि गटाला अजून काही स्ट्रक्चरल आपण बांधणी केली तर त्याचीसुद्धा बिहेवियर काय असेल, तर या 3ही संबंधाने तुम्हाला त्याचा अभ्यास करणे आवश्यक आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर संघटनात्मक वर्तणुकीचे स्वरूप पाहत आहोत आपण, नेचर ऑन ऑर्गनायझेशनल बिहेवियर. सेकंड पहा. सेकंडमध्ये काय सांगितलेलं आहे, संघटनात्मक वर्तणूक आणि कार्यक्षमतेवरील परिणाम यामध्ये निकटचा संबंध आहे. क्षमतेवरील परिणाम आणि संघटनात्मक वर्तणूक. आता याला समजून घ्यायचं असेल तर तुम्हाला पुढचा टॉपिक समजून घेणे आवश्यक आहे. पुढच्या टॉपिकमध्ये याला जास्त क्लिअर करता येईल. आता जसं वर्तणूक म्हणजे जसं माझी वर्तणूक चांगली नसेल, माझं बिहेवियर चांगलं नसेल, तर माझं कार्य करण्याची जी क्षमता आहे ती क्षमतासुद्धा तेवढीच लो असेल. ठीक आहे. त्याच्यामुळे संघटनात्मक वर्तणूक आणि कार्यक्षमता याच्यामध्ये परस्पर संबंध आहे, आणि जोपर्यंत वर्तणूक चांगली राहणार नाही तोपर्यंत क्षमता ही तुमची लो राहील, बरोबर आहे. तर त्याच्यामुळे कार्यक्षमतेवरील परिणाम समजून घेण्यासाठी संघटनात्मक वर्तणूक समजून घेणे आवश्यक असते. जसं मी मानसिकरित्या समाधानी नाही आहे, मला पेमेंट कमी मिळत आहे, मला सुपरवायझर त्रास देतो आहे, त्याच्यामुळे मी त्रासलेलो आहो, तेव्हा माझी त्या कारखान्यामधील वर्तणूक कशी असेल? ऑब्व्हियसली नकारात्मक असेल, बरोबर आहे. जर माझी वर्तणूक नकारात्मक जर असेल तर मी कार्य 100% करणार का? ऑब्व्हियसली नाही करणार, बरोबर आहे. तर त्याच्यामुळे वर्तणूक ही त्याच्या कार्यक्षमतेवर परिणाम करत असते. वर्तणूकच जर नकारात्मक जर असेल तर त्याची कार्यक्षमतासुद्धा नकारात्मक असेल, बरोबर आहे. तर त्याच्यामुळे हा जो मुद्दा आहे, हा मुद्दा समजून घ्या. या मुद्द्यामध्ये काय सांगितलेलं आहे, संघटनात्मक वर्तणूक व कार्यक्षमतेवरील परिणाम याच्यामध्ये परस्पर आणि बिलकुल जवळचा, निकटचा संबंध आहे. जर तुमची वर्तणूक चांगली नसेल तर तुमचं कार्यक्षमतासुद्धा चांगली राहणार नाही, बरोबर आहे. तर त्याच्यामुळे हा एक नेचर आहे, हा एक स्वरूप आहे, हा स्वरूप तुम्हाला लक्षात घेणे आवश्यक आहे. हा मुद्दा लिहिताना व्यवस्थित एक्सप्लेन करणे आवश्यक आहे. त्याच्यानंतरचा मुद्दा पहा. त्याच्यानंतरचा मुद्दा काय सांगत आहे, कर्मचारी आणि रोजगार यांच्याशी संबंधित घटनांचा समावेश कुठं होतो? संघटनात्मक वर्तणुकीमध्ये होतो. कोणाकोणाचा समावेश होतो? तर कर्मचारी आणि रोजगार यांच्याशी संबंधित घटना. आता कर्मचारी आणि रोजगार यांच्याशी संबंधित घटना कोणत्या? तर रोजगार जो असतो, हा रोजगार मध्ये जर कर्मचारी पूर्ण समाधानी जर असेल, जर कर्मचारी हा पूर्ण जर समाधानी असेल तर त्याचा जी म्हणजे ती जी वर्तणूक आहे, त्याची जी वर्तणूक आहे ही त्याची वर्तणूक समाधानकारक असेल. परंतु जर तो समाधानी जर नसेल तर त्याची वर्तणूक चांगली नसेल. तर त्याच्यामुळे सांगितलेलं आहे त्याच्या संबंधित काय घटना घडतात, त्याच्या संबंधित, त्या व्यक्तीच्या संबंधित किंवा त्या कर्मचाऱ्याच्या संबंधित काय घटना घडतात, बरोबर आहे. त्याच्यावरचा जो बॉस आहे, जसं एक सुपरवायझर आहे, सुपरवायझरच्या वरती कोण असतो? ब्रँच मॅनेजर असतो. ब्रँच मॅनेजरच्या वरती कोण असतो? जो डायरेक्टर असतो तो डायरेक्टर असतो, बरोबर आहे. तर अशा प्रकारची एक साखळी असते. एक अशा साखळीमधून प्रत्येक काम चालत असतो.
आणि जर त्याच्यामध्ये त्याची वागणूक एखादा व्यक्ती आहे सुपरवायझर जसं म्हटलं आहे, सुपरवायझरला चांगली वागणूक देण्यात येत नसेल, जर त्याचा ब्रँच मॅनेजर त्याला घालून पाडून जर बोलत असेल, तर त्याची जी वागणूक आहे ती वागणूक उपक्रमाविषयी नकारात्मक असेल. आणि जर त्याची वागणूक नकारात्मक आहे म्हणजे त्याची वर्तणूक नकारात्मक आहे. आणि जर वर्तणूक नकारात्मक आहे, ही वर्तणूक कशामुळे घडली? त्याच्या संबंधित असलेल्या घटनेमुळे घडली. बरोबर आहे. तर त्याच्यामुळे कर्मचारी आणि रोजगार याच्याशी संबंधित ज्या काही घटना आहेत, या घटनांचा संपूर्ण समावेश कुठे होत असतो? संघटनात्मक वर्तणुकीमध्ये होत असतो. बरोबर आहे. तर त्याच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टींचा समावेश, या सर्व गोष्टींचा समावेश तुमच्या ऑर्गनायझेशनल बिहेवियरमध्ये होत असतो. तर हा एक मुद्दा आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट मुद्दा पहा. नेक्स्ट मुद्दा, चौथा मुद्दा काय सांगत आहे? अनेक विषयांचा अभ्यास. संघटनात्मक वर्तणुकीमध्ये अनेक विषयांचा अभ्यास होत असतो. उदाहरण द्यायचं झालं तर कोणतं? कार्य, क्रिया, अनुपस्थिती, श्रमविचरण, उत्पादकता, मानवी कार्यक्षमता, व्यवस्थापन, असे अनेक मुद्दे तुम्ही लिहू शकता. ह्या अनेक मुद्द्यांच्या माध्यमातून तुम्ही तुमचा अभ्यास विषय करू शकता. तर याच्यामध्ये काय काय आहे? कार्य, क्रिया, उपस्थिती, श्रमविचरण. आता कार्य, कोणते कार्य करणार? क्रिया कोणत्या असणार? अनुपस्थिती, उपस्थिती, अनुपस्थिती, ह्या सगळ्या गोष्टींचा अभ्यास तुम्हाला ऑर्गनायझेशनल बिहेवियरमध्ये केला जातो. ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट पहा, नंबर 5 मध्ये पहा, कर्मचाऱ्यांची मागणी व अपेक्षा त्याच्या वर्तणुकीवर प्रभाव टाकत असते. बरोबर आहे. कोण टाकत असते? कर्मचाऱ्याची मागणी व अपेक्षा. आता कर्मचाऱ्याची मागणी काय आहे? आता मी सांगितलं ना, जर कर्मचारी जर म्हणत असेल की मला एवढी माझी मजुरी पाहिजे किंवा माझा पगार हा एवढा पाहिजे, त्याला जर 8,000 मिळत असेल तर तो म्हणत असेल की मला माझा पगार 10,000 पाहिजे. बाकीच्या कारखान्यामध्ये म्हणजे जो मी काम करतो तोच काम करतात, त्यांना 10,000 मिळते, मला 8,000 मिळते. ही त्याची मागणी आहे किंवा त्याची अपेक्षा म्हणू शकतो. बरोबर. ही त्याची अपेक्षा आहे. आणि जर तुमच्या उपक्रमामध्ये त्याची अपेक्षा जर पूर्ण होत नसेल, त्याची मागणी जर पूर्ण होत नसेल, तर ऑब्व्हियसली त्याच्या वर्तणुकीवर परिणाम पडेल की नाही? बरोबर आहे. जर त्याची मागणी किंवा त्याची अपेक्षा जर पूर्ण होत नसेल तर तो काम बरोबर करणार नाही, तोडफोड करेल, सांडवेल, जो काही रॉ मटेरियल आहे त्यावर डिस्ट्रॉय करण्याचा प्रयत्न करेल किंवा ज्याच्यामुळे उपक्रमाचा नुकसान होईल अशा पद्धतीने काहीतरी काम करण्याचा प्रयत्न करेल. म्हणजेच काय, त्याची जी वर्तणूक आहे ती काय होणार? नकारात्मक असेल. बरोबर आहे. परंतु बाकीच्यांपेक्षा तुम्ही जर त्याला जास्त देत आहात, त्याला बोनस देत आहात, बाकीच्या कारखान्यामध्ये 8,000 पगार असेल, तुम्ही 10,000 देत आहात, तुम्ही त्याला ग्रॅच्युटी देत आहात, तुम्ही त्याला बोनस देत आहात, त्याला पेन्शन प्लॅन देत आहात, हे सगळं काही जर देत असाल तर ऑब्व्हियसली त्याची वर्तणूक काय असेल? सकारात्मक असेल, अधिक चांगल्या पद्धतीने काम करेल. मला बाकीच्यांपेक्षा चांगलं मिळत आहे, त्याच्यामुळे हा माझा उपक्रम आहे आणि मला इथेच काम करायचं आहे, अशा प्रकारची त्याची विचारधारणा असेल आणि त्याच्यानुसार तो काम करेल. आणि त्याच्यानुसार जर तो काम करेल तर काय होणार? त्याची अपेक्षा पूर्ण होईल, त्याची मागणी पूर्ण होईल, मागणीपेक्षा जास्त त्याला मिळत आहे, म्हणजेच त्याची वर्तणूक ही सकारात्मक असेल. आला मुद्दा लक्षात? कर्मचाऱ्याची मागणी आणि अपेक्षा वर्तणुकीवर प्रभाव पाडत असेल. ठीक आहे. जर त्याची मागणी व अपेक्षा पूर्ण होत नसेल तर वर्तणूक नकारात्मक, मागणी व अपेक्षा पूर्ण होत असेल किंवा त्याच्यापेक्षा चांगलं मिळत असेल तर त्याची सकारात्मक वर्तणूक होत असते. आणि त्याच्यानंतर संगणनात्मक वर्तणुकीचे स्वरूप जर तुम्हाला समजायचे असेल तर तुम्हाला त्याच्या सगळ्या गोष्टींचा, सगळ्या संबंधांचा, सगळ्या घटनांचा, सगळ्या विषयांचा वारंवार अभ्यास करणे आवश्यक आहे. जोपर्यंत तुम्ही वारंवार अभ्यास करणार नाही तोपर्यंत संगणनात्मक वर्तणुकीचे स्वरूप तुम्हाला समजणार नाही. ठीक आहे. तर आजच्या क्लाससाठी एवढंच. याच गोष्टीचा पुरेपूर अभ्यास करा आणि संगणनात्मक वर्तणूक म्हणजे काय ते व्यवस्थित समजून घ्या आणि त्याच्यानंतरच याचा अभ्यास करा. ठीक आहे.